28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। नानलपेठ पोलीस ठाणे हद्दीत सिनेत्र प्रकल्पांतर्गत 32 सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित। पोलीस अधीक्षक श्री रवींद्रसिंह संतोषसिंह परदेशी यांच्या अभिनव संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या सिनेत्र प्रकल्पांतर्गत नानलपेठ पोलीस ठाणे हद्दीत अंतर्गत व महत्त्वाच्या ठिकाणी 32 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत। या उपक्रमामुळे चोरी, घरफोडी तसेच इतर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याचा छडा लावण्यास मदत होणार असून अनुचित प्रकार रोखण्यासाठीही मोठा फायदा होणार आहे। नागरिकांच्या लोकसहभागातून परभणी जिल्ह्यात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे। आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नानलपेठ पोलीस ठाणे हद्दीतील सुरक्षेच्या दृष्टीने हा उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यात आला आहे। या आव्हानास परभणी शहरातील प्रतिष्ठित नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद 49 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे। यापैकी महत्त्वाच्या व वर्दळीच्या चौकामध्ये 32 कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले असून उर्वरित कॅमेरे बसविण्याचे काम प्रगतीपथावर आहे। हा उपक्रम रवींद्रसिंह परदेशी पोलीस अधीक्षक परभणी, श्री सूरज गुंजाळ अपर पोलीस अधीक्षक परभणी व माननीय श्री दिनकर डंबाळे उपविभागीय पोलीस अधिकारी परभणी शहर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे। तसेच पोलीस स्टेशन नानलपेठचे पोलीस निरीक्षक श्री गणेश कदम यांच्या नेतृत्वाखाली पोनी श्री सचिन बेंद्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सुरवाडे, श्री कारवार, श्री सय्यद, पोलीस उपनिरीक्षक श्री जटाळ, श्री बीकण, पोलीस हवालदार श्री सय्यद इर्शाद, श्री गायकवाड, श्री पवार, श्री केसगीर, श्री पोनाईक, श्री संतोष सानप, शिपाई, श्री निलेश कांचळे, श्री शोएब पठाण, श्री सुधाकर शिंदे, श्री गायकवाड अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने हा प्रकल्प यशस्वीपणे राबविण्यात येत आहे। या सिनेत्र उपक्रमामुळे परभणी शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट होण्यास निश्चित मदत होणार असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले आहे। परभणी जिल्हा ब्युरो चीफ उत्तम लोखंडेची रिपोर्ट।